करतं, काय आहे त्याचं स्ट्रक्चर वगैरे ते एरोसोलमध्ये करायचं आहे. त्याच्यानंतर पॅरेंटेरल्समध्ये लिक्विड डोसेज फॉर्म कसे दिले जातात, काय असतं त्याच्यामध्ये, तर ते पण बघायचं आहे, तो पण महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर स्टरिलायझेशन मेथड्स, ऑटोक्लेव्ह मेथड वगैरे जे काही मेथड असतील 2-3, तर त्यासुद्धा स्टरिलायझेशनच्या मेथड ह्या फार्मास्युटिक्समध्ये महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल कॅल्क्युलेशन्स रेमिंग्टन, तर हे रेमिंग्टन बुक दिलेलं आहे, तर त्याच्यामधून कॅल्क्युलेशन्स जर बुक मिळालं तर करा, नाहीतर मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल, फक्त व्हॉट्सअप करा. तर फार्मास्युटिकल कॅल्क्युलेशनची एवढी काही गरज नाही आहे. 1-2 क्वेश्चन येतात डिस्पेन्सिंग फार्मसीवर, तर त्याच्यामध्ये तुम्हाला डोस कॅल्क्युलेशन वगैरे क्वेश्चन असतात, ते तेवढा एक येतो. आणि एक क्वेश्चन जो आहे तो फार्मास्युटिकल ॲनालिसिसवर एक कॅल्क्युलेशन बेसचा क्वेश्चन येतो. तर दोन्ही क्वेश्चन तुम्ही स्किप केले तरी चालेल, कारण एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे ते. तर त्याच्यानंतर आहे NDDS, त्याच्यामध्ये नायोझोम्स, लिपोझोम्स, रिलीज ऑफ इरिथ्रोसाइट्स हे तुम्ही करू शकता. NDDS म्हणजे नोव्हेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. तर त्याच्यानंतर आहे तर फार्मास्युटिक्ससाठी तुम्हाला कोणकोणते बुक्स करायचे आहेत, तर ते थोडक्यात सांगतो. लॅकमॅन आणि लिबरमन, त्याच्यानंतर ऑल्टन एक बुक मिळेल, त्याच्यानंतर ॲन्सल्स, त्याच्यानंतर बँकर, रेमिंग्टन, त्याच्यानंतर BM मित्तल आणि गुप्ता अँड बजाज. आणि तसेच फार्मास्युटिक्ससाठी तुम्हाला पीयूष पब्लिकेशन हे बुक वापरायचे आहे. तसेच आम्ही दिलेल्या नोट्सही तुम्हाला फ्रीमध्ये तेही वापरायचे आहे. आम्ही जीपॅट रेसर सिरीज म्हणजे जीपॅट गाईड हे बुक संपूर्ण जीपॅटसाठी तयार केलेलं आहे, ते एकदम फ्री आहे व तुम्ही तेही यूज करू शकतात, फक्त व्हॉट्सअप करा. त्याच्यानंतर आहे फार्मॅकॉलॉजी, तर फार्मॅकॉलॉजीसाठी तुम्हाला रंग अँड डेल्स, KD त्रिपाठी, बरार आणि लिपिनकॉट इत्यादी बुक्स वापरायचे आहेत. तर KD त्रिपाठीमधून क्लासिफिकेशन येतं, तर क्लासिफिकेशनसाठी विकास सेठी पॉकेट बुक मिळते, ते वापरू शकतात. किंवा KD त्रिपाठीचे तुम्ही क्लासिफिकेशन पाहू शकतात. खूपच हे जर असले तुम्हाला अवघड जात असेल तर त्याच्यावर काही ट्रिक्स वगैरे ते इझी आहेत. क्लासिफिकेशन तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकतात. तर त्याचे ट्रिक्स आम्ही आमच्या चॅनलवर लवकर फार्मॅकॉलॉजी या सेक्शनमध्ये अपलोड करू, पण बेसिकपासूनच टॉपिक वाईजच शिकवलं जाईल. सगळ्यात पहिल्यांदा क्लासिफिकेशन घेतले जाणार नाही, सगळ्यात लास्टला क्लासिफिकेशन असतील. तर त्याच्यानंतर आहे मोड ऑफ ॲक्शन अँड ॲडवर्स इफेक्ट, तर फार्मॅकॉलॉजीमध्ये मोड ऑफ ॲक्शन आणि ॲडवर्स इफेक्ट सगळ्यात महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर ड्रग इंटरॅक्शन असेल, त्याच्यानंतर जनरल फार्मॅकॉलॉजी म्हणजेच बेसिक फार्मॅकॉलॉजी, जनरल फार्मॅकॉलॉजी असेल ते सुद्धा महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर सेंट्रल नर्वस सिस्टीम, CNS, ANS सुद्धा करायचे आहे, नर्वस सिस्टीमच आहे ती. त्याच्यानंतर बायोॲसे, ANS ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम ती करायची आहे. बायोॲसे सुद्धा जे काही ॲसेज असतील फार्माकॉलॉजीमध्ये ते सुद्धा करायचे आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे ड्रग्ज असतील, अँटी कॅन्सर असतील, GI सिस्टीम, गॅस्ट्रोइंटेस्टायनल सिस्टीम, त्याच्यानंतर CVS कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम, तर ते सुद्धा करायचे आहे. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आहे मेडिसिनल केमिस्ट्री, तर त्याच्यासाठी विल्सन अँड ग्रिसओल्ड, फोएज प्रिन्सिपल ऑफ बेसिक केमिस्ट्री आणि SN पांड्या इट्सेट्रा इत्यादी बुक्स तुम्हाला वापरायचे आहेत. तर मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये क्लासिफिकेशन, तर त्याच्यासाठी तुम्हाला चार्ट तयार करायचे आहेत. तर त्याच्यानंतर आहेत सेकंड स्ट्रक्चर अँड नॉमेनक्लेचर, तर त्याच्यासाठी स्टँडर्ड बुकच तुम्हाला यूज करायचे आहेत. त्याच्यानंतर SAR स्ट्रक्चर ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप आणि स्टेरिओआयसोमर्स जे काही महत्त्वाचे आहे आणि त्याची इम्पॉर्टन्स जे काय असतील ते प्रत्येकाचे तुम्हाला मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये करायचे आहेत. त्याच्यानंतर मोड ऑफ ॲक्शन सेम फार्मॅकॉलॉजीमध्ये सुद्धा आणि मेडिसिनल केमिस्ट्रीसुद्धा मोड ऑफ ॲक्शन हे इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर मेटाबॉलिक प्रोडक्ट अँड इट्स रिॲक्शन, काय मेटाबॉलिझम फेज 1 फेज 2 ज्या काही रिॲक्शन असतील त्या करायच्या आहेत. त्याच्यानंतर ॲडवर्स इफेक्ट्स मेजर वन्स ओनली, जे महत्त्वाचे आहे ॲडवर्स इफेक्ट तेच करायचे आहेत व आम्ही सगळे ॲडवर्स इफेक्ट तुम्हाला देणारच आहोत. तर ॲडवर्स इफेक्टसुद्धा महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर सिंथेसिस फ्रॉम SN पांड्या और आशुतोष कर,
सिंथेसिस इन मेडिसिनल केमिस्ट्री तसेच ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळे सिंथेसिस तुम्हाला याच्यात पाहायला मिळतात. तर सिंथेसिसचे 10 क्वेश्चन येतात. नेम रिॲक्शन वगैरे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे स्टार्टिंग मटेरियल काय आहे सिंथेसिसमध्ये ते लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर नेम ऑफ रिॲक्शनचं नाव काय आहे व तसे अँटी मार्कोनी-पॉक्स रूल वगैरे जे काय असेल तर ते सुद्धा. तर नेम ऑफ रिॲक्शन वेगवेगळे, एस्टरेटिफिकेशन रिॲक्शन, अल्डोल कंडेन्सेशन वगैरे जे काही रिॲक्शन असतील त्या तुम्ही मेजर आणि त्याच्यामध्ये जे काही कॅटलाइज यूज केले जातात ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. पण नेम ऑफ रिॲक्शन एवढं जरी लक्षात ठेवलं तरी भरपूर झाले. आणि स्ट्रक्चर्स वगैरे ते तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि त्याचे कॅटलिसिस वगैरे काय यूज करतात ते सुद्धा लक्षात ठेवू शकतात. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल ॲनालिसिस त्याच्यासाठी चाटवाल, स्कूग, विलार्ड, रेमिंग्टन, पायविया, वाय.आर. शर्मा आणि कस्तुरे इत्यादी बुक्स तुम्हाला वापरायचे आहेत. तर त्याच्यामध्ये काय आहे UV व्हिजिबल, त्याच्यामध्ये वुडवर्ड्स पिक्चर रूल अँड इट्स प्रॉब्लेम्स तेवढं करायचं आहे. अल्ट्राव्हायलेट व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी, त्याच्यानंतर NMR स्पेक्ट्रोस्कोपी, न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनान्स स्पेक्ट्रोस्कोपिक पाव्यामधून, ESR चाटवालमधून आणि तसेच मास स्पेक्ट्रोस्कोपीमधून देखील क्वेश्चन विचारले जातात. एक प्रॉब्लेमही आला होता 2021मध्ये मास स्पेक्ट्रोस्कोपीमधून. त्याच्यानंतर आहे इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी, त्याच्यामध्ये रेंजेस, सोर्स, डिटेक्टर्स कोणकोणते वापरले जातात ते. त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन काय आहे इन्फ्रारेडचं स्पेक्ट्रोस्कोपीचं तर ते सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर एक्स-रे डिफ्रॅक्शन ओनली, तर एक्स-रे डिफ्रॅक्शनसुद्धा मला करायचं आहे चाटवाल बुकमधून. त्याच्यानंतर एक दोन प्रॉब्लेम येतात ते करू शकतात किंवा नाही केलं तरी काही एवढं गरजेचं नाही आहे. त्याच्यानंतर क्रोमॅटोग्राफी मेथड्स, डिटेक्टर्स, त्याच्यामध्ये डिटेक्टर काय काय यूज करतात ते तुम्ही करू शकतात रेमिंग्टन बुकमधून. त्याच्यानंतर ॲसेज ते POS पब्लिकेशनमध्ये दिलेले आहेत जे वेगवेगळे ॲसे आहेत ॲनालिसिसमधले तर ते तुम्ही करू शकतात. जसं जर ॲनालिसिसमध्ये इनऑर्गॅनिक केमिस्ट्री पण आहे त्याचे लिमिट टेस्टसुद्धा येतात तर ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर ग्राफ्स ऑफ X वर्सेस Y ॲक्सिस, तर ते ग्राफ्स तुम्ही एक्स वर्सेस वाय मेथड्स तर ते कोणत्या ॲक्सिसला काय प्लॉट केलेलं आहे काय वर्सेस काय आहे ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर मेथड अँड रिएजंट यूज्ड फॉर कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट, कोणकोणते मेथड आणि कोणते जे काही रिएजंट वापरले जातात तर ते कॅलिब्रेशनसाठी तर ते लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला चार्ट तयार करायचा आहे याच्यासाठी. त्याच्यामध्ये आपल्याला प्रिन्सिपल, सोर्स, सॅम्पल होल्डर, डिटेक्टर, यूज, युनिट्स ऑफ ऑल स्पेक्ट्रोस्कोपी तर ते मेन्शन करायचे आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाचे. त्याच्यानंतर येत आहे 5वा जो का आहे फार्माकोग्नोसी, तर त्याच्यासाठी ट्रेस अँड इव्हान्स, गोखले आणि कोकाटे म्हणजे CK कोकाटे जे प्रॅक्टिकलसाठी बुक वापरलं जातं, खंडेलवाल, रंगारी आणि वॅलीज. तर याच्यासाठी महत्त्वाचे काय आहे तर जनरल फार्माकोग्नोसी इम्पॉर्टंट, स्टार्टिंग पेजेस ऑफ गोखले आणि कोकाटे, खंडेलवाल. तर याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल बुकचे जे महत्त्वाचे शेवटचे किंवा स्टार्टिंगचे पेजेस दोन्ही करायचे आहेत तुम्हाला खंडेलवालचे. त्याच्यानंतर ऑल बायोसिंथेटिक पाथवेज, जे काही बायोसिंथेटिक पाथवेज असतील ते पण फार्माकोग्नोसीसाठी करायचे आहेत. कोणकोणते पाथवे आहेत ते क्रेप सायकल वगैरे असतील ते सुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर प्लांट टिश्यू कल्चर सगळ्यात महत्त्वाचा भाग. त्याच्यानंतर केमिकल टेस्ट, खंडेलवालमधून क्रॉस चेक सम आर रॉंग, तर काही चुकीच्या दिलेल्या आहेत तर तुम्ही जे योग्य असतील तेवढ्याच केमिकल टेस्ट करू शकतात. केमिकल टेस्टसुद्धा महत्त्वाचे आहेत, वेगवेगळ्या केमिकल टेस्ट आहेत प्रत्येक डिटेक्ट करण्यासाठी. त्याच्यानंतर देन स्टार्ट विथ अल्कलॉइड्स, ग्लायकोसाइड्स, टर्पेनॉइड्स, व्होलाटाईल ऑइल्स, गुळ, लिपिड इट्सेट्रा, ऑल ड्रग्ज अँड मेक चार्ट्स. तर ह्या जे काही आहे तर त्याचे तुम्हाला चार्ट्स बनवायचे आहेत. तर यांच्यासाठी तुम्हाला त्यांचे यूज काय काय आहे ते कुठं ओरिजिन झालं तर त्याचं बायोलॉजिकल नेम काय आहे, बायोलॉजिकल सिनोनिम काय आहे तर कोग्नोसीमध्ये हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर त्याच्यानंतर पाहणार आहोत हायड्रोलिसिस प्रोडक्ट्स ऑफ फ्यू ड्रग्ज, उदाहरणार्थ डिजिटॅलिज, तर वेगवेगळ्या ड्रग्सचं हायड्रोलिसिस झाल्यावर त्याचं काय प्रोडक्ट बनतं तर ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. त्याचं एक चार्ट बनवायचा आहे. त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन म्हणजेच ॲसिड व्हॅल्यू, इस्टर व्हॅल्यू वगैरे वेगवेगळे असतील
तर ज्या काही व्हॅल्यू असतील ते तुम्ही गोखले आणि कोकाटेमधून बघू शकतात प्रॅक्टिकल बुकमधून. त्याच्यानंतर WHO गाईडलाईन्स गोखले आणि कोकाटेमधून. तर फार्माकोग्नोसीमध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे WHO गाईडलाईन्ससुद्धा येतात, तर त्यासुद्धा महत्त्वाच्या आहेत. तर WHO गाईडलाईन्ससुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर बघणार आहोत इम्पॉर्टंट चॅप्टर्स इन खंडेलवाल. त्याच्यामध्ये आहे स्टोमाटा, ट्रायकोम्स, केमिकल टेस्ट, कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स, बार्क्स, स्टार्च, लीव्ज आणि मायक्रोस्कोप अँड प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट. तर त्याच्यानंतर आपण येणार आहोत मायक्रोबायोलॉजीकडे. तर मायक्रोबायोलॉजी आणि इम्युनॉलॉजी आणि सेरा. तर त्याच्यासाठी कोकारे, पेलझर, टोरटोरा, बेंटलीज इट्सेट्रा इत्यादी बुक तुम्हाला वापरायचे आहेत. तर त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट आहेत. तर मायक्रोबायोलॉजिकल ॲसेज जे की इंडियन फार्माकोपियाच्या अपेंडिक्समध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर मायक्रोबायल डिसीजेस, पॉझिटिव्ह एजंट, पियुष पब्लिकेशनमधून तुम्ही हे करू शकतात. मायक्रोबायल डिसीज कोणकोणते डिसीजचे काय काय ते लक्षणं आहेत, कोणते एजंट त्याला कॉज करतात ते तुम्ही बघू शकतात. त्याच्यानंतर अँटीबॉडीज, टाईप, फंक्शन आणि स्ट्रक्चर इत्यादी तुम्ही करू शकतात. वेगवेगळे अँटीबॉडीज ते करू शकतात. आणि त्याच्यानंतर अँटीजन आणि अँटीबॉडीज रिॲक्शन सगळ्यात महत्त्वाचं अँटीजन आणि अँटीबॉडीज रिॲक्शन हे करू शकतात. त्याच्यानंतर डायग्नॉस्टिक अँड सिरोलॉजिकल टेस्ट हे पियुष पब्लिकेशनमधून सुद्धा करू शकतात. तर मायक्रोबायोलॉजीमध्ये सेल्स हा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. तर सगळ्यात तुम्ही प्रोकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक सेल, सेलचं जे तुम्ही 10वी-12वीपासून शिकत आला आहे सेल चॅप्टर करतं काय आहे त्याचं स्ट्रक्चर वगैरे ते एरोसोलमध्ये करायचं आहे.